सरकारच्या स्कीमा, सरकारची धोरणं लाडक्या बहिणींना खूप आवडली म्हणून तुम्ही सरकार निवडून दिलं असं ते सत्तेतले लोक सांगतात. पण तुमची लाडकी बहीण योजना ज्या वेळेला ती राबवली त्यावेळेला सरसकट घोषणा केली होती, सगळ्या महिलांना पैसे भेटतील अशी घोषणा होती. पण नंतरून त्याच्यामध्ये विविध मुद्दे टाकले. ज्यांच्याकडे 4 व्हीलर असेल, त्यांच्याकडे ज्यांचं उत्पन्न जास्त असेल अशा प्रकारची बंधनं लावून त्याच्यातून कितीतरी लाखो बहिणी कपात करून टाकल्या. आज कितीतरी कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महिला लाभ घेत आहेत आणि योजना किती दिवस चालेल याचा सुद्धा काही पत्ता नाही. त्याच्यानंतर एक अजून घोषणा केली होती की महिलांना अर्ध भाडं राहणार. आता त्याच्यावर देखील एक नवीन गोष्ट घेऊन आलेत. जे अर्ध भाडं असेल त्याच्यासाठी कार्ड घेऊन आले ते, आणि ते कार्ड NCMC कार्ड म्हणून कार्ड आलेले. त्याच्यामध्ये तुम्हाला आता पहिले सुरुवातीला ते कार्ड काढायसाठी खर्चही करावा लागेल. त्याच्यानंतर त्याच्यात बॅलन्स मारायचा, तेव्हाच अर्ध भाडं लागू होईल. म्हणजे कॅश वगैरे पैसे दिले तर इथून पुढे अर्ध भाडं लागू होणार नाही. म्हणजे जर तुम्ही 50 रुपये देऊन जर एखाद्या ठिकाणी जाणार असाल, एखाद्या ठिकाणी तुम्हाला लांब जायचं असेल आणि त्याचं भाडं 50 रुपये असेल तर तुम्ही 50 रुपयाची नोट दिल्यावर तुम्हाला 25 रुपये परत भेटायचे, बरोबर ना. आता त्या कार्डामध्ये तुम्हाला बॅलन्स टाकून ठेवावं लागणार आहे. पहिलेच तुम्हाला वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे या लाडक्या बहिणींसाठी. आणि मला एक प्रश्न अजून पडलेला आहे की MSRTCच्या बससाठी ते केलेलंच आहे. गडकरी साहेबांची जी उडणारी बस येणार होती त्याला हे कार्ड चालणार आहे का?